वळूयात पुढच्या बातमीकडे। उजनी धरणातनं भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातल्या आळगे बंधारा हा पाण्याखाली गेलाय। सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलंय, तर आळगे बंधाऱ्यावरून पाणी आल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। भीमा नदी काठच्या गावांनाही जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। उत्तराखंडमधून बातमी आहे। उत्तराखंडमधील मुसळधार पावसानं गौरीकुंड मार्गावर दरड कोसळली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती यामुळे आली आहे। केदारनाथ यात्रा मार्गावर या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झालाय, तर केदारनाथ यात्रा सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरती स्थगित करण्यात आली। हजारो भाविकांना सुरक्षित ठिकाणी आता थांबण्यास सांगण्यात आलंय। जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती सध्या निर्माण झाली आहे। राजौरी आणि पूंछ याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। नव्यानं बांधलेल्या रस्त्यांचंही मोठं नुकसान झालंय। यामुळे सीमावर्ती भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। रस्ता वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत प्रवाशांना प्रवास टाळण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय।